बाई मरणाचं ऊन आलंय डोक्यावर. हे पावसाचं पण वातावरण आहे. हा फार दुपार झाली, अजून घरी जाऊन सगळं आवरायचं, जेवण द्यायचं. सदांका तर माझ्या माडाला हेच आहे, रोजचं मडण त्याला कोण रड. बाई नुसती गिचगीच आहे, काही चालता येईना, काहीच करता येईना. बापरे. बाई 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 काय करावं. आणलं का? आणलं ना. मग जावा पाहिलं तेव्हा माझ्या माडाला ते स्थान आहे. हा किती आणलं? गंज आणलं कवळीभर. गंज एवढं मोठं गठोडे बांधून आणलंय. 2 वजे सांगितलं होतं. मग यायचं नाही एखादं वजन झेपवत नाही मला एवढे 2-2 वजे. हे बघ घेऊ लागल यायचं. हे बघ, हे जे वजे बिजे व्हायची जी प्रथा आहे ना, आपल्याकडचं ही लेडीजच काम करते. अलग लक्षात. माणूस फक्त असं इकडून तिकडे हिंडायला राहतो का? बस बरोबर बोल, बरोबर. काय बोलता काय नाही तुम्ही. हा फार मला दम लागून गेला ते डोंगरावरून तिकडून आले तर. 4 लोक पाहू राहिले. एवढी लाज वाटते ना. आवाज कमी करून बोलायचं. एवढी लाज वाटते ना तुम्हाला, तर मग तुम्ही पण यायचं, काम करू लागायला. नाही काही तर गटुडं बांधू लागायला यायचं. हा मला मी सिटी मधली, मला काही सवय आहे का एवढं हे करायची. इकडे ना जर बायकोच्या पुढे पुढे केलं ना तर बायकोचं बैल बांधत्या. अहो माहितीये का तुला? तुमच्याशी लग्न केलं ना तेव्हा मला असं वाटलं की माझं नवरा खूप हौशी असेल, कुठेतरी फिरायला नाही काहीतरी करायला. असे भारी भारी स्वप्न बघितले होते मी तुमच्याबद्दल. अगं बावळे तू येडी येडी. हे बघ, या असे डोंगर बिंगर एवढं निसर्गरम्य वातावरण कुठंच भेटणार नाही तुला. काय डोंगरावर जायचं, लाकड तोडून आणायचे, डोंगरावर जायचं, गवत काढून आणायचं. तुला आहे ना निसर्गाप्रती प्रेम नाही म्हणून तुला असं वाटतं. असू द्या ना, लाख प्रेम असू द्या, पण असं ऐक 1 मिनिट ऐक. तुला एक माहितीये का, आपण कुठं राहतो माहितीये का? स्वर्गात. लोक लांब लांब जातात. बरं झालं डोंगरावर नाही राहती. काश्मीरला जे जाते ना तो फील इथं येतो. तुला माहितीये का? बरं झालं तुम्ही डोंगरावर नाही राहती, नाही म्हणले असते एखाद्या देवासोबत मी राहतो म्हणून. हा मग अंजनेरी गाव म्हणजे तुला माहितीये का, हनुमानाचा जन्म झाला इथं. तुला इथलं तुला सासर भेटलं, तुझं नशीब आहे. हा ते माझं नशीब आहे, ते मी मानते. पण नवरा जर थोडं चांगलं देवासारखं भेटला असता ना, माझी क्यू करणारा, तर अजून भारी झालं असतं. जेवायला वाटतं. चला. काय भारी पाणी सुटलं इथं. पण काय वातावरण आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यासारखं वातावरण कुठंच नाही. आणि अंजनेरी म्हटल्यावर हा 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 असं कुठं लोणावळा जा का ते महाबळेश्वर जा, पण अंजनेरीचं हे क्लायमेट कुठंच भेटणार नाही. एकदम भारी. कुठून कुठून लोक येतात काय हे कुठं गेले असतील. आले 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 आले. काय हो कुठं गेले होते? काय नाही, फिरायला गेलो होतो जरा. बोर होत होतं. बघा ना कसलं भारी वातावरण आहे. खूप सुंदर वातावरण आहे जरा. अहो मी काय होतं ते ऐका ना, आता आपण इथं आपण नेहमीच राहतो. आपण एक काम करू, आपण कुठेतरी फिरायला जायचं का? तू सांग ना कुठे जायचं. आता ह्या वेळेस ना आपण गोव्याला चालायचं. गोव्याला नको, मनाली वगैरे जाऊ ना. मनाली खूप लांब आहे ग जरा. फ्लाईटनी जाऊ ना मस्त पैकी. नाही फ्लाईटने नाही, दुसरे बघ ना जरा एखादी जवळपासच बघ, जेणेकरून ना आपण 1 दिवसात या 2 दिवसात रिटर्न होऊ. मनाली गेलं म्हणजे 4-5 दिवस जातील आपले. एक काम करू ना मग आपण, एवढं तुम्हाला जीवावर येतं, अंजनेरीच्या टेकडावर जाऊ आपण. हाय ना समोरच येते. काय तुम्ही नाही हो, बाहेर जाऊ आपण मस्त 8 दिवस. आपला आता तुम्ही हो का कोण बघा आता काय लग्न आलं ते नवीन, त्याचं काय म्हणतात त्याला? काजल. काजल तिला घेऊन जाऊन सोबत. चालेल ना मग. तिच्या नवऱ्याला म्हणू. कसं आहे माहिती का, सगळे सोबत असले का जरा मजा येते. अरे पण तिच्या नवऱ्याला पांचट आहे ग. का बरं? तो प्रत्येक गोष्टी म्हणजे टोचून टोचून बोलतो, म्हणून मला आवडत नाही. अहो तुम्ही लोड ना घेऊ, मी सांगाल तुझ्या नवऱ्याला शांत कर म्हणून. काही बोलला तर मग बघा मग. तुम्ही जर तुमचं डोकं आहे ना एवढं गरम नका ठेवायचं, थोडं अगं पण त्याला बोलायचं अक्कल नाहीये, समजून घेत जातो. काय म्हणते हे बघा ऐका, आता माणसं आहे, माणसं चालूच असते, तुम्ही समजदार आहे का नाही? ठीक आहे, तो काय जर बोलला ना पागल म्हणून सोडून द्यायचं. चल ठीक आहे, मग तुझ्यासाठी आणि त्यांना म्हणू मग आता. हा आणि आपल्याला फिरायला जायचंय 100%. नमस्कार नमस्कार. काय म्हणता? काय चालली चर्चा नवरा बायको? बस का नाही, ट्रिपला जायची प्लॅनिंग चालू आहे. प्लॅनिंग करतोय. ट्रिपला जायची प्लॅनिंग. सहल ट्रिपला फिरायला जायचंय. नाही सहल तर ते शाळेतल्या पोराची जाती ना. नाही आता मग ती एवढंच असतं का, ते वर्गात
ते नवरा बायको सहलीला चालले. म्हणजे फिरायला चालले फिरायला चाललो आम्ही. कुठं चालले पंढरपूर आता गाणगापूर ही जिथं सांगेल तिथं जाऊ आम्ही. बायकोचं पंढरपूर गाणगापूरला गेलेले का तुम्ही? नको 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 ते नाही, अहो फिरायला जायचं देवदर्शनाला. देवदर्शनाला अजून लय आयुष्य बाकी आहे. चार धाम आम्ही तरुण अजून तुमच्यासारखे थोडी वयस्कर झालो. हा ना. नाही नाही पण मला बी फिरण्यामध्ये लय इंटरेस्ट आहे. मग मला बी नाही, घेऊन नाही, चला. तुम्ही किती नको खर्च या. येईल सांगा किती खर्च येईल? घ्यायचे ना. नाही अहो, तुम्ही घ्या ना. नाही ना. या बाय सगळा खर्च आहे ना माझा मी करील. तुम्हाला चहा पाणी करील. मला घ्या ना खरंच फिरायला. का? हो घ्यायचं घ्या ना. मग आपला काय थोडा खर्च मी काय म्हणतो, आपला खर्च वाचून जाईल जरा. हा घेऊन टाकू. अहो टाइमपास मी काय म्हणतो, थोडा माझा हा? जेवणाचे बी खर्च करून टाकायचा ना मग. करेल ना करेल. नाही नाही, जो खर्च येईल ना तो आपण 5 जणांमध्ये करू. हा हा असं हे आहे का? आवडलं आपल्याला. हा, चल ठीक आहे, मग काय अडचण नाही आहे. मग येऊ का तयारी करून मी? नाही थांबा ना, ते लगेच काजलशी कुठं बोलतो ना. ते काजल नाही का लग्न झालेलं आता ते हा हा ते विशाल काजल हा त्यांना विचारू म्हणजे ती एकदा. जोडी पण आहे का? हो ती जोडी अच्छा, पण म्हणजे ती आपण जोडी, 5 तुम्ही जण जोडी. आहे. हा आणि मी 5वा. हा नक्की ना? नक्की तुमची 100%. बायको आहे का? नाही नाही माझी बायको आहे ना इंटरेस्ट नाही तिला. इंटरेस्ट मग तुम्हाला काय एवढं interest आहे? नाही थोडासा इंटरेस्ट देऊन आणा तिला सोबत आपण नाही 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 अहो ते कुठे घ्या लोड न गाळ्यात. का बरं? थोडक्यात म्हणजे माझ्या बायकोचं माझं जमत नाही. अयो सगळ्याच घरचं दुख नाही पण हे. हाय की नाही? आता तुला काय वाईट म्हणणं आहे? मी तुला मोकळा काय बोलणार म्हणणं आहे? माणूस. मस्कर केली हो. हा बरं ठीक आहे आता आम्ही तिला विचारून येऊ मी का त्या एकटा आहे, काजलला? हा? चालेल हा, 100% चालेल आहे ना? मग पण हे बघा तुम्हाला सांगते 30-35 हजार रुपये सोबत ठेवा. चालेल. आम्ही सगळे तेवढे ठेवणार जेवढा खर्च लागेल तेवढा उरलेले पैसे घरी मी आता आहे ना बँकेत जातो पैसे काढून आणतो 40,000 रुपये आणतो. चालेल हा? चालेल, हा. आणि 12-12:30ला कुठे येऊ मग? अहो मी फोन करायला लगेच कुठे 12-12:30 येता. तोपर्यंत पैसे काढून आणतो ना हा, मी. तो- अहो, काढून पैसे देतो. काढून आणा. जाऊ का हा मग? जा. ओके ठीक आहे नक्की घ्या ना पण मी तर आज मग पैसे जाऊ. काढायचे आणि पुन्हा 100% बोलून अहो, तुम्हाला 100% घेऊन जाणार. 100%. ठीक आहे येऊ मग. 100% हो ओके नक्की माझा या. नंबर आहे ना तुमच्याकडे? हो हाय कॉल करतो तुम्हाला मी. बघ जाऊ द्या बाय. एक काम करू आपण आता फ्लाईट जाण्यापेक्षा आहे ना महाबळेश्वरला जाऊ मस्तपैकी गाडी करू. गाडी करू मग. पण मी तुला काय सांगितलं, तो आपला खर्च करायला तयार होता, मग कशाला मध्ये स्टॉप हे केलं? अहो म्हातारा माणूस आहे आता आपला बाप असता आपण खर्च घेतला असता का सांगा बरं. त्यांनी म्हणते मी आपला पैसा वाचला का थोडा फायदा बघायचा. अहो, तुला कुठे तुला फायदाच? समजत नाही. तुम्ही कुठं फायदाच बघता का? आता बायकोला फिरायला घेऊन जाते तिथं फायदाच बघा. एक काम करा ते माझं- एखादा माणूस माझं घ्या नुसतं तो- सोबत माझं त्याला स्वभाव- खर्च करायला लावते माझा. माझा स्वभाव आहे तो. तुमचा स्वभाव बाई ना बरबाद व्हायला आले जा मग जा, ठीक आहे. तुझ्या पुढे कधी जाणार आहे का आपण? हा. जेव्हा पाहू तेव्हा मागे लागते. नुसतं पैसा पैसा. हॅलो भाऊ, बायको खरंच सुगरण भेटली. एकच नंबर तिचं काम आहे. स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक करी ती. आंबे जरा थोडेसे दाट झाले वाटतं म्हणून असं हो राहिलं. झालं खायचं. तू नाराज का होती का अशी? अहो तुम्हाला असं वाटत नाही का काहीतरी आपण कुठेतरी जाऊयात ना बाहेर? बाहेर कुठे जेवायला जायचं का हॉटेलला? तुम्हाला नुसतं खायचंच पडेल आहे. त्याच्यामुळे तुमची इतकी मोठी डेअरी वाढली. मग हं? तुझं काय म्हणणं आहे मला सांग. तुझं काय इच्छा काय तुझी? काय नाही. हं? नाराज नको हो. तुझी इच्छा काय मला सांग. हं? नाराज नको. काय आता माझी इच्छा असून पण नसून पण काय सांगू. हां कुठेतरी मस्त गेलो पाहिजे फिरायला वगैरे. फिरायला नाही का जायचं ना? कुठं? जायचं का आपण कुठेतरी मस्त गोव्याला बिवायला जायचं का? दोघंच कसं जायचं? दोघंच कसं जायचं मला सांग पण बरं. त्याला काय होतं दोघं मग आता कोणते लोक न्यायचे बळा सोबत? आता नाहीच आहे बाई सोबत कोणी नाहीये मला इथं काही. तर मग काय करू मी? तिकडे बाई मी माझ्या मैत्रिणींसोबत असे मस्त लांब लांब जायचे लग्नाच्या आधी. काय आयुष्य होतं माझं तेव्हाचं. आय हाय जर मला ते दिवस आठवले ना मला इतका आनंद होता बाई. मला एक स्वप्नात मी काय पाहिलं काय? मस्त आपण दोघं जोडीने गोव्याला गेलो फिरायला. हे गोव्याला नको बाबा. तिथं नको. छी मला नाही आवडत. तिथे सगळे पानतट लोक राहते. नको. देवा धर्माला चाल भाऊ. मी ना असे गोवा बिवा रिकामा नाही झाले. म्हातारी नाही झाले देवाधर्माला इकडे तिकडे जायला. कळलं का? मग जाऊ एक दे. काम करा तुम्हाला जायचं ना देवाधर्माला तुम्हीच जा. Nonsense. अगं आपल्या इकडं महाबळेश्वर आहे. एवढं भारी ठिकाण आहे. तुमचं म्हणणं काय या वयात मी तिकडे देवाधर्माला जाऊ का? थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर. काय गरज नाही. मला जर लय थंडी हवा लागली ना तर मी अशी बाहेर येऊन बस नाही तर पटांगणात. नाही तर रोज जातेच मी तिकडे डोंगरावर. तिकडे कोणी गारवा राहतो. तुम्ही सेडवानीच करू ती ग. ते गोव्याला मला सांग. गोव्याला ते कसे कपडे घालतात लोक यार. किती छी. त्याला काय होतं मस्त आपण पण म्हणजे आपण घालणार नाही पण आपण पण मस्त तिथं फोटो बिटो काढू. मस्त बीचवर जाऊ. हा हा जायचं का? बीचवरच नाही का मला नाही आवडत का? का? ते काय आहे ते? जाऊ दे बाई, ते जाऊ दे. कपडे कसे घालतात ते? मरू दे, तू मला विचार ना कर. तुमची संग बोलायची तू विचार इच्छा कर. नाही राहिली. अरे ते कपडे कसे राहते त्या लोकांचे? तुम्हाला काय करायचं? ते कपडे तुम्हाला घालायचे का?
तुम्हाला नसून घालायचे नका घालू, तुम्ही तिथं पोतड्याचे कपडे घाला. ची, मला नाही आवडत, मला नाही. काय म्हणते काजल काजल काय म्हणते? अरे तिकडे गेल्याशिवाय समजन का? तुला वाटतं का ती हो म्हणजे असं? हो म्हणेल चला तुम्ही. बघ बाय तिचा नवरा पण असं त्याच्यासोबत पण बोलावं लागल. तिला थोडी पैसे भरायचे, तिच्या नवऱ्याला भरायचे. तो नवरा चल ठीक आहे, तू आता जातेस तोड आता. वाकडं आहे बाबा तू. हा चल ठीक आहे, हे बाई घरीच आहे तो. तुझंच ऐकावं लागतं. तुझ्या ते पुढे गोवा कोणी केलं बिवाला का? मी रिकामा हा, नाही, चल, मला चल. माझी इच्छा नाही. दुसरं जाऊ दे, तू नाही देवाचं नमस्कार, ठिकाण हो, काही सांग. नमस्कार. काहीच तू नाही. केदारनाथ बोलली तरी जाईन मी. मला नाही जायचं कुठं. संपलं. आणि आपल्याला जोडी ए पण बाई, आम्ही आलोय तुमच्या इथं. या, या. वरती तर या ना. का ताई? गंगोताईचे पाय आमच्या घराला. अरे बापरे. काय झालं अचानक? काही नाही म्हटलं, काय चाललं काही नाही बघा म्हटलं. काय चालणार आहे? रोजचं तेच, गवत आणायचं, डोंगरावर जायचं, लाकडं तोडून आणायचे, झालं. हिचा आहे ना हट्ट चाललाय. ही म्हणे मला ना गोव्याला घेऊन चालला म्हणे. आता गोव्याला हा, विशाल मला नाही भाऊ, पटत भाऊ. तिला मी देवाला धर्माला बोललो पण ते ऐकत नाही. नाही, आम्ही प्लॅनिंग केलंय, तिने वरती सांगितलंय. आण भाऊ तुम्ही. आम्ही प्लॅनिंग केलं आहे हा फिरायला जायचं मनाली. 8 दिवसाची ट्रिप. आपल्यासोबत घुगे नाना माहिती आहे तुम्हाला? हा आपल्या सरपंच. हा, सरपंच ते पण येणार आहेत. त्यांनीच प्लॅनिंग केले सर्व ते काही. नको बाबा, ते सरपंच बरोबर नको. नाही ना, अरे आपल्या चहा पाणीचा खर्च करणार आहे ते. अहो खर्चाला गोळी लावा. आता तुम्ही म्हणे रे बाबळेश्वर हा म्हटलं, आता मनाली जायचं म्हणता का? मनाली जायला फ्लाईट नाही जावं लागेल. चल ठीक ते आहे, काय गाडी करून जात चल असता ठीक का? आहे. महाबलेश्वर. कुठं आलं ते म्हणाले. मनाली लय बाहेर मी आलं ते- म्हणजे देश आहे ना तो वेगळा. बर्फ पडत ना ताई. दादा ते भारतातच आहे आणि आपलं मलाही माहित नाही एवढं. हा का म्हणाले भारतामध्ये का? आपण महाबळेश्वरला जाऊ. चल ठीक. हे बाबाचं कधी बी निगेटिव्ह आहे, असं पॉझिटिव्ह कधीच बोलणार नाही. कुठंच जायचं नाही म्हणे. ताई आहे बघा, तुम्हाला सांगतो मी, माझी इच्छा काय माहितीये का, हिला मी काय बोललो आपण कोणत्या तरी देवाला जाऊ, म्हणजे निसर्गरम्य वातावरण. आता याला बघ किती छान वातावरण आहे महाबळेश्वरला. हा मी तिला काय म्हटलं आपण महाबळेश्वरला जाऊ, नाही तर अजून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊ. देवाला जायचं आणि महाबळेश्वरला आपण तिथे फिरायला जाणार आहे. यायचं का? फिरायला एक काम करू, एवढ्या वेळेस आपण फिरायला जाऊ. आम्ही दोघं जाणार आहे, तुम्ही तुम्हाला दोघांना घेऊन जाऊ म्हटलं. आपण सगळे सोबत. हा. हो, हो. आणि ते गुगे नाना पण आपल्या सोबत येत आहे. ते नको बाबा, ते नको, ते नको. हा, हो ऐका ना विशाल भाऊ. विशाल भाऊजी ऐका 2 मिनिटं, मी काय म्हणते. मी तुम्हाला सांगतो ती खडखड नकोच. मी काय सांगते ऐका तर खरी. हे बघा आपण 4 जण असले आणि ते एक असले ना, आपल्याला खर्च कमी येईल. आणि तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव किती चांगला आहे. अगं खर्चाचं जाऊ दे, पण ते जनरेटर आहे, एकदा जर हँडल मारला धाक 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 आपण जर धाक म्हटलं धाक ना, धाक. तोंड बंद करा, तर ते ऐकून बंद घेतो. करू. हा. लई जर बडबड केली तर एका झोपीची गोळी घेऊन देऊन टाकू त्याला. बरोबर बोलते असं थोडी चालतं. आणि तुम्हाला माहितीये का, म्हातारा माणूस सोबत असणं म्हणजे सगळं सेफ्टी असतं. हा तेवढं आहे बुवा, शहाणं कोणीतरी पाहिजे. हा कुणीतरी पाहिजे. सगळे चेडे म्हटल्यावर एक तर तुम्हाला दोघांना तर काही कळणार नाही त्यामध्ये कुठे जायचं काय जायचं. आणि आम्ही 2 बाया माणसं, आम्ही काय करणार आहे. बरं मी काय म्हणते ऐका ना, आपल्याला खर्च माहिती का, कमीत कमी एका जोडीने ना 25-25, 30,000 रुपये सोबत घ्या. त्यांना सांगितलं मी 25, तुम्ही 25 एक सोबत घ्या, आम्ही 25 एक घेतो. माझ्याकडे ना 20,000 आहे बुवा. घुगे आहे ना. असं काय करता, मी 5,000 रुपये साचून ठेवलेले. हा, मग बघा अजून काय पाहिजे. आणि हे बघ, बाहेर आपण असं काही म्हणतो का, इथं आल्यावर का हे घे ते घे. फिरायला गेल्यावरच एन्जॉय होतो का नाही. मस्तपैकी तू 2-4 ड्रेस घेऊन ये. हा ना. हा आपण ड्रेसच घालते, तर कुठे साड्या घालती. लोक म्हणतील का गावाकडच्या गावंडळ आल्या का काय. मला ना तुम्ही कपडेच घाला, तुम्ही कुठे दुसरं काही घालता. मला आणि मी काय घालू? कपडेच घाला. हो आता बिन कपडे देतात, गोवा आहे का बिन कपडेच हिंडायला. चल ठीक आहे. मला आहे ना ते गाडीचं डाऊन पेमेंट भरायचं होतं. असं काय करताय तुम्ही, चला ना. पण हे बघा ना, भाई तुझा नवरा नुसता चिंगूस आहे. विशाल भाऊजी काय हो असं. हे असंच करतात आई, कधी पण असं पॉझिटिव्ह बोलतच नाही बाई, काय करू. अहो चला ना. पण आता जोडी पण आहे, तुम्ही बोलले ना आपली जोडी कोणती पाहिजे म्हणे. वहिनी टेन्शन नको घ्या, मी सांगतो. विशाल भाऊ चला आता 100% चला. आपल्याला ना कसं माहितीये का, तुला सांगतो भाऊ, गाडीचं म्हणजे गाडी घेतली तर मला गावात अरे, जायला होऊन जाईल. यायला लागेल. कशाला काय घेतली होती गाडी? हा एक भांडू नको लगेच. तुला सांगेल मी 4 लोकांमध्ये उंच आवाज करून बोलायचं नाही, तर दात पाडीन पुढचे. हा लागली काय लागत. निघा. विशाल भाऊ चला, टेन्शन नको घेऊ, करून घेऊ आपण हिला पुढचं 100 वेळा सांगितले गंगोताई, तुम्ही पण हिला समजून सांगा. 4 लोकांमध्ये वर आवाज करून बोलायचं नाही. असते बाळा. हा. नाही तर 32 हा बोलायला सांगा ना त्यांना. 32 मधले, नाही तर 32 मधले पुढचे 4 आणि खालचे 4, 8 दात पाडून टाकीन मी. बस झालं. कधी कधी कुणाला बस झालं. अक्कल दाढी आला का, 36 पण होता. पण मी काय म्हणते ऐका, ते तुम्ही करा प्लॅनिंग, आपण जाऊ. आणि जो जो खर्च लागेल ना, वो खाण्यापिण्याचा असो काही असो, तो सगळ्यांमध्ये वाटून राहील ना. कुणी म्हणणार नाही मग एकाने वेपर्स आणणार सगळ्यांना आणायचे, बळे त्याचे पैसे सगळ्यांकडनं घ्यायचे. हा खरे. हा नाही तर मग एक पाण्याची बॉटल घ्यायची आणि ती सगळ्यांनी पैसे आम्हाला पाण्याचे येणार नाही, आणि पैसे लावताना आमचे लावायलाच काही करायचं नाही. आपण 2-3 घेऊ जाऊ.
जेवढे आपल्याला सगळ्यांना लागेल तेवढं. त्याचे पैसे टिपून ठेवायचे. नाराज कोणालाच करायचं नाही. आणि हे बघा घे ना सोबत काय करायचं माहितीये का, टिपून ठेवायला. एक काम करा बा, संसार मांडायचा आहे का? ऐक ना, तुला एक माहितीये का, सरपंच आहे ना आपले गोगे, त्यांचा हिशोबाच्या बाबतीतले पक्के येते ते सारखे लिहून ठेवत्या. ते बाथरूमला किती वाजता जाता का ते बी लिहिलेलं राहतं. बापरे. ओके चला ठीक आहे, लवकर तयारी करा, जास्त बडबड करण्याची तर गरज आपण नाही. आज संध्याकाळीच निघायची का? तो पवार नाही का हो, त्याची गाडी घेऊन जाऊ. चालेल ना भाव तर नाही खाणार ना तू. नाही तर तो काय भाव खातो मी ऐका बोलल्यावर. ना, आपली गाडी या म्हणजे भाडं पण येईल आपल्याला. हा चालेल, काय अडचण नाहीये. आमची गाडी घेतली चालेल. तुमची गाडी घेऊ, सगळ्यांनी मिळून पेट्रोल टाकू, तिला काय लागेल ते डिझेल. थोडं एक्स्ट्रा आम्ही टाकून देऊ बस. चालेल ना. सगळ्यांनी मिळून डिझेल आता टाकायचं. कसं दुसऱ्याची गाडी म्हटलं चालेल, काय इथं बाथरूमला थांबवा, तिथं त्याच्या नाही गाडी जरी केली तर कुठं थांबणारच आहे. त्याला उलट तुम्हाला सांगू का, उलट दुसरा चिखलीचा ड्रायव्हर तो दुसरा राहील. आता तुम्ही गाड्या चालवणार का तिथं गेल्यावर एन्जॉय करणार, त्याच्यामुळे घरची गाडी कधी फिरायला न्यायची नाही. बरोबर आहे. तेवढं तुम्ही ते सांभाळा भाऊ. कोणतं? गुगे कार्टून हो ते नक्की ड्रायव्हर 100% बसवायचं समोर. हा. हा ते कार्टून लय बेकार भाऊ, मला तर त्याचा धाकच पडतो. नका लोड घेऊ, आपण जाऊ. बरं करायचं संध्याकाळचं प्लॅनिंग. ऐका ना, ड्रायव्हरला एवढे पैसे जातील, आपल्याकडे पण पैशाचं बजेट कमी. तुम्ही आहे ना ड्रायव्हिंग करा ना. आपलीच गाडी घेऊ. अगं बाई, आपली गाडी घेऊन 5 जण निघू ना. प्रॉब्लेम नाहीये. जाऊ ना 5 जण, काय अडचण नाही. चालेल, ठीक आहे, तुमची इच्छा. गाडी न्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण गाडी जर ह्या दोघांनी चालवली तर हे एन्जॉय काय करतील ते सांग मला. म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर म्हणून येते का? नाही नाही, तसं काही नाही. हा अगं असं काय नाही. मी असं बोलले का? मग असं काय करतात तुम्ही? आपण काय करू, गाडी दुसरी भाड्याची लावू हा आणि जाऊ. आता मी एक काम करतो, मी पहिले गावात जातो, हा तिथून मी पैसे काढून आणतो, ते थंब देऊन नाही का, हम्म. हा थंब देऊन पैसे काढून आणतो आणि मग आपण जाऊ. गंगूताई तुमच्यामुळे तयार झाले ते. नाही येते. जाऊ तो काय अडचण बरं नाही. जाऊ आम्ही. हा तयारी करून ठेवा. आपण आहे ना 4-4:30 वाजता निघू आज. कपडे किती घ्यायचे? 2-3 ड्रेस सोबत राहू दे. ड्रेस नाही माझ्याकडे, साडीचे. बरं मी माझे ड्रेस घेऊन येते, शिलाई मारून घेऊ आपण त्याला. हा. हा चाल चला येऊ का? विशाल भाऊ, काय नाही, मी घेऊन देईल तुला. चला चला चला. बरं आपल्याला 4-4:30 ला निघायचंय. हा करते मी तयारी. हा ते फुगे नानाला ना तुम्ही फोन करून सांगा. अगं चल ग लवकर चल, काय टाइमपास करते है ना. चला हो, काय बोलतो गाडी आता शाळेला. मला असं वाटलं होतं 50-60 हजार रुपये बॅलन्स असेल, मी खर्चाच्या नादामध्ये पाहिलं नाही. आता 10 हजार रुपये काढून आणले फक्त, 10 हजार रुपये बँकेमध्ये बी. आणि मी तर त्यांना बोललो 40 हजार रुपये ठेवतो संघ. आयला काही खरं नाही गाडी. आता काय बोलतो हो, आता आहे ना त्याला फोन बी वाजू राहिला. हॅलो हॅलो, हा गोगे नाना येणार आहेत ना. अहो ऐका ना, येणार म्हणजे बरं आहे रे भाऊ. आता पण जरा प्रॉब्लेम निर्माण झाला हो. काय प्रॉब्लेम झाला? नाही तो प्रॉब्लेम आहे ना, मी प्रत्यक्ष आल्यावर सांगाल. तुम्हाला काय बोललो होतो का मी पैसे काढून आणतो 40 हजार रुपये. अरे तुम्ही काय बोला की आमचा खर्च बी तुम्ही. अहो हा ना ऐका ना अहो पण 40 हजार नव्हते बँकेमध्ये, फक्त 10 हजार रुपये होते. 10 काढून आणले मी. मग काय करू आपण, विशालकडे जाऊ. विशाल काय म्हणतो बघू. ठीक आहे ठेवतो फोन. हा, ओके, हा चल, येतो ठीक मी. आहे. हा हा या विशालकडे. आलोच. बाबा आता विशाल काय करेल तो करू. 10 हजारामध्ये मला नेलं म्हणजे बरं होईल. उपाशी मारली ना, चारा पाणी करायचं जेव्हा येतं आणि आणून टाकलं फक्त उरावर मावल्या. बायको तर काहीच कामाचे भेटले नाही. ए विशाल, ए काजल, थांबा जरा, काम चालू आहे इकडं. काजल आले का नटून तुम्ही? हो हा ना. बरं काय करीत होतं मध्ये? ही शेवया काल घेतल्या? शेवया ये बरं बाबा, कुठे आपल्याला कामं येतील. हॉटेलमध्ये जर जेवण नाही आवडलं तर मग शेवया यायला का मस्त खात जाऊ ना. पण एक प्रॉब्लेम असा झाला विशाल, मी याला बोललो होतो का 40 हजार रुपये काढून आणतो. मला काय वाटतं आता मी आहे ना, पैसे किती राहिले हे बी कधी कधी बघायला हे होतं. मला वाटलं 50-60 हजार रुपये असेल माझ्या खात्यावर. म्हणून मी त्यांना काय म्हटलो, मी 40 हजार रुपये काढून आणतो म्हटलो. आणि गेलो तिथं बँकेमध्ये बॅलन्स पाहिला ना तर फक्त 12 हजार रुपये. मग आता मी 10 हजार काढले. तसं मी याला बोललो, पण त्यांनी काय म्हणे 10 हजारात काही होत नाही, एक काम करू आपण, कॅन्सल करून टाकू. हे अरे असं नको करू ना. 10 हजारात कुठं होतं का? 25-30 हजार रुपये खर्च लागला. अरे मग तुम्ही 4 जण आहे, मला 5-5 हजार उसने द्या ना. आणि माझं जवळचे 10, तुमचे 5-5 म्हणजे. काय झालं? झाली तयारी? हा झाली ना. अगं तयारी झाली, पण एक प्रॉब्लेम आहे आता. कायचा प्रॉब्लेम आहे? पैशाचाच प्रॉब्लेम आहे. भानगड काय झाली काजल, तुला माहिती आहे माझा स्वभाव. मी दनादन पैसे खर्च करीत राहतो, हे करीत राहतो. मला काय वाटलं 50-60 हजार रुपये माझ्यावाले बँकेत असेल. मग आणले का?
ऐक ना, पण 12,000 रुपये बँकेमध्ये, मग 10,000 काढून आणले. मग आता 10,000 मध्ये घ्या ऍडजस्ट करून मला. ऍडजस्ट म्हणजे उसने द्या बाकीचे. असं ना? हं, हं. बरोबर हा उसने द्या. तुमच्या किती पाया पडत होतो मी, कुठं कधी? आठवा ना. अरे आता मी म्हातारा माणूस आहे, मला काय कधी पाया पडला? गॅसच्या टाकीसाठी तुम्हाला मी 1000 रुपये मागितले होते एक दिवस. हं, हं, तुम्हाला विनंती करायचो मी, हं, हं. हो सरपंच तुमच्या पाया पडतो पण मला गॅसच्या टाकीला अरे पैसे हा, द्या, हा, हा. पैसे द्या. दिले का? काका तेव्हा दिले असते तर आता काम आले असते मग हो. आता तुम्ही कोणत्या हक्काने मागत माझ्याकडं? अरे मी बाबा, कसं देऊ अरे तुम्हाला? पुण्य भेटेल. म्हातारा माणूस तुमच्या संघ येऊ राहिला देवा धर्मासाठी. मग ते पण पुण्यच होतं ना, आम्ही उपाशी मेलो ना. अरे विशाल दिलेच ते, पण तुला आहे ना तो मावशीचा स्वभाव माहिती आहे ना, ती लगेच विचारती. म्हणजे मला असं सांगते असं कोणाला उसने पैसे दिले का तिला तिचा पाराला चढवतो, म्हणून मी तुला नाही म्हणलो गो. हा नाही तर मग गॅसच्या टाकीला बी दिलेच ते, माहितीये का? असं का? मग एक काम करा, हं, आता आहे ना हं. तिचा पारा चढवतो ना, हा हा हा, म्हणून दिले नाही. हं. ती जर मला बोलली ना हं, तर मी देईल. म्हणजे तिचा पारा चढवतो ना, हा हा पैसे मागितले हो, हा हा. तिला माझ्याकडे पाठवा. आणि ती का आली तुझ्याकडं? अरे ती कोणाला देत बी नाही घेत बी नाही, आणि मी घेतो ना तर मला ती हे करती, द्यात जाऊ नका मग म्हणून. घेत बी जाऊ नका. घेत बी जाऊ नका ना. मग अरे पण ऐका ना, तुम्हाला एवढा उतका. जाऊ दे हो, आपण 4 जण. अरे मला 2 लाखाचे कांदे होते आणखी 4 महिन्यांनी, माझी चाळ भरेले कांदेनी. तेव्हा ते हे काय तुम्हाला द्यायचे का मला उसने पैसे? अजिबात नाही, रुपड्या देणार नाही. सांग काजल. मला गॅसच्या टाकीला पैसे दिले नाही, जाऊ मी द्या 5 ना. पैसे फेकून मारणार झाली नाही. त्यांची चुकी एकदा, आता देऊन टाका हे ना. बघ 10,000 आहे माझे, मी 10,000 लगेच तुमच्या ताब्यात देतो. काय जो खर्च होईल ना तो. तुमचे अरे. 10,000 घ्या आणि तिकडच जा, मला यायचंच नाही तुमच्या बरोबर. सांग काजल काय करू आता? असं अरे काय करताय? हे बाय मी मस्त तयारी करून आणली हे बाय, आणि याच्यामध्ये शेवाया आणल्या पुन्हा, वांज्याचा आणखी आहे हे बाय, हा ना, मी पण गुळाच्या पुऱ्या करून ठेवल्या. आणि याच्यामध्ये शेवाया आहे पुन्हा. मग आम्हाला यायचं. हं? आम्हाला आणि हे बाय सगळ्याचा हिशोब टिपायला पुन्हा वहीत गेले. केवढीच घेतली काका? मी 25 रुपयाला रजिस्टर घेतलं, झालेला खर्च सगळं याच्यावर टिपून ठेवला काजल, मी. हे बघ मला ना एवढा वेळ आठवलं नव्हतं ते, मला आता तो मुद्दा आठवला, ते अजिबात जमणार नाही. का बरं? म्हणजे कोणता मुद्दा आठवला? कोणता मुद्दा आठव सांग ना. ते 1000 रुपये दिले मला टाके भरायला एक दिवस ना, मला खूप अरे राग बाबा आला. त्याच्याबद्दल सॉरी म्हणतो ना राव मी, जे खरं आहे ते सांगितलं ना. ऐका ना, चला ना. नाही. हो चला ना. थांब, मी त्या गंगूताईला बोलून घेतो. मला आणि घेऊन तिला चला, सांगून देतो. मला घेऊन चला. गेलं. हॅलो हा गंगूताई. हा होय, सरपंच आहे ना, हे म्हणते 10,000 रुपये माझ्याकडे, आणि तुम्ही 5,000 रुपये द्या म्हणे. हा म्हणते का? आणि ते बी त्याच्या बायकोचा विरोध वाटतं करून. नाही नाही, याला नाही विरोध. तुम्ही अर्जंट या बरं इकडं. बोलून घेते, मी बोलतो तिच्या संग. काय म्हणजे? बरं मी काय म्हणते, तुम्ही आता गंगूताईला काय फोन केला म्हणजे? अगं तू विचार कर, किती भांडणाचा पाय होईल आता. यांना लय आगतंय फिरायचं, बरोबर आहे की नाही? हा, यांच्या बायकोचे एकाशी एक शब्द ऐकायचा असला तरी यांना एवढं हे करावं लागतं. अरे दोन्हीचं काका एक काम करा, तुम्ही नका येऊ मग. काय बोलती काजल? नमस्कार विशाल भाऊ. नमस्कार. आले भाऊ. काय झालं? गंगूताई हे म्हणत्या हं. 5,000 रुपये द्या. इथं मलाच पैसे कमी, मी कसं काय देऊ यांना पैसे? अहो आज काय करता घोगे तुम्ही? ऐका ऐका ऐका, थोडंसं आहे ना या बाय, भाषा शैली आहे ना जरा नीट हे करा. मी सांगतो त्या पद्धतीत. खरंच 5-5 हजार द्या. नाही काय झालं गंगूताई, माझे आहे ना 50-60 हजार रुपये मला असं वाटलं बँकेत आहे का नाही. तुम्हाला बोललो होतो ना 40,000 काढून आणतो. लगेच 40,000ची स्लिप भरली मी, आणि ते कॅशियर म्हणे हो काका 12,000 रुपये शिल्लक आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे मी 10,000 काढून आणले. 10,000 आहे माझ्याकडे. तुम्ही काम करा, 5-5 हजार मला उसने द्या, पण मला घेऊन चला. सांगितलं होतं तुला मी. तुम्हाला तिकडे घेऊन जायची गरज नाही वाटत. तुम्हाला जे होत आहे ना, हं. तुम्ही विसरले ना. बरं या भाऊला खुन्नस आहे ना, माग यांनी गॅसच्या टाकीसाठी पैसे मागितले होते माझ्याकडे, आणि मी तुम्ही द्यायचे ना सरपंच पैसे. तुम्ही आज काय करता? मी जर पैसे दिले ना कोणाला उसने, मला माझी बायको त्रास देते हो, देऊ जाऊ नका म्हणती, म्हणून दिले नव्हते. हो विशाल भाऊ, जाऊ दे आपण 5-5 हजार रुपये देऊन टाकून येऊ. हा हा ना. कुठं आणशील पैसे? तुम्ही द्याल ना. मी का देऊ? 5,000 तुम्ही द्या, 5,000 येते. बरोबर नाही, बोला. पैसे नाही ओ माझ्याकडे. ओ, साहेब ऐका ना राव. नाही. अरे माझा डिस्पोर्ट नका करू या, मी शेवाया संघ घेतल्या पुन्हा. ते तुमच्याकडे ठेवा. शेवाया. पैसे कुठून आणू मी? आणि तुम्हाला बोललो होतो ना थोडासा चहा पाण्याचा खर्च आहे ना वाढवा, मी करील. पुन्हा रजिस्टर संघ घेतलं मी, आपला हिशोब टिपायला. या हा, बाय. कितीला येतो? 5 रुपयाला. हम्म. एका वेळी दाखवताय तुम्ही. नाही खर्च टिपायला. राहू दे ना, खर्च आम्हीच करतोय ना. 5-5 हजार द्यायला लावतोय तुम्ही. हा द्या ना, हा द्या नाही विशाल भाऊ, तुम्ही देणार नाही का? अजिबात नाही. कॅन्सल करा. मला 1000 रुपये गॅसच्या टाकीला मी विनवणं करायचो. कॅन्सल मग. हा कॅन्सल, अजिबात हा, जायचं. जास्त काय हे नाही करायचं. जास्त हाऊस करा. हे जाऊ दे, मी आहे ना Cancel. मी आहे ना स्वतः कॅन्सल यापुढं- झाला आता काय करायचं? म्हणजे कॅन्सल काय. आता काय? तुमच्यामुळे आमचं कॅन्सल झालं अहो सरपंच. काका, तुम्हाला काही गरजच नव्हती यायची.
अरे अरे पण तुम्ही 4 जण जा ना. अहो तुमच्यामुळे आमचे नवरे नाही म्हणून राहिले ना आता. मग तो नवऱ्याला माणूस शिकव ना थोडं. या बाबाला शिकव. तुमची इच्छा आहे द्यायची हे देईन ना. म्हणजे माणूस की म्हणजे सगळं पाप तुमच्या माती येईल ना. ऐका बायकोचं ऐकता तुम्ही? एक मिनिट माणूस की म्हणजे काय सगळं वाटून द्यायचं का? अरे वाटून नाही ना बाबा, उसने पैसे द्यायची त्याला माणूस अहो ते फक्त 2च दिवस उसने मागू लागले ना. उसने मागायचा तुमचा अधिकार आहे का? मग कसं काय? तर माणूस आहे द्या ना विशाल भाऊ. द्या ना, पण असं काय करता तुम्ही माझं अहो, ऐकता ना. कचाला बुडते मागू राहिलो, माझा भरोसा नाही का? अजिबात नाही. तुम्हाला कोरा चेक देऊ का मी? गंगूताई मी 5 रुपये देऊ मला शकत एक नाही. सांगू का सरपंच, भीती पण वाटते जर आम्ही पैसे दिलेच आपण फिरून आलो आणि आल्यानंतर तुम्हाला अटॅक बिटॅक आला आणि ते पैसे आम्हाला भेटलेच नाही मग काय करायचं? अरे 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 हे बाय असा विचार असेल ना तुमचा तर नका जाऊ भाऊ. मी माफी मागतो तुमची. नका जाऊ नये, नका येऊ तुम्ही असं आमचं नाही येत नाही येत. तुम्ही ना आंधी तुमच्या बायकोच ऐका तुम्ही. आणि ना आता तुम्हाला ना आपलं तिकीट फ्री आहे ना तुम्हाला. ते बाकीचं नको सांगू. दांडगापूर हे जे आहे ना बाकीचे. अरे पण मनाली तुमचं मनालीला ठरलं ना. मनाली पाणी मनालीला अहो मनाली नाही जाणार होतो आम्ही. तेव्हा ऐका, मनालीला काश्मीरला जायचे दिवस तुमचे गेले आता. हा तुमच्या मसनात गौरव गेले आता. अरे आता काय पण राहिलं? तुझ्या दिवस आहे ना पैसे उसने द्यायची दिवस आहे. तू या वयामध्ये पैसे उसने द्यायचं ठरला तर श्रीमंत बनशील. सहकार्याची भावना ठेवा तुम्ही दोघं बी. येतो मी. हा ठीक आहे वा रे वा काश्मीर. हा आणि जा पण तुम्ही जा जपून जा जरा. हा माझ्यामुळे ते कॅन्सल नका करू. येतो मी. जा काशीला जाऊ. आणि येताना मला प्रसाद आणा. हा हा पण आम्ही देवाला चाललोच ना, प्रसाद कसा? कुठे जा तुम्ही कुठे जा पण तिथली वस्तू काही प्रसाद. येतो मी चला. सांगितलं तुम्ही तुला मी. बरं जाऊ दे, आपण जायचं ना. चौघजण. आपण जाऊ ना मग. जायचं ना आपण पण. विशाल आपण हा, मला आहे ना ती खडखड घ्यायचीच नव्हती. आई, काय डोक्याला ताण आहे. त्याच्यासाठी मी एवढा ड्रामा केला. अहो पण माझी उडाला निड कॅन्सल झालं का? नाही असं नाही काही. आपण जाऊ. मला फक्त ती खडखड घ्यायची नव्हती. आई, तुमच्या बी अंगातले किडे पण म्हातारा माणूस होतो नेला असत तर. काय बघ, तुला काय घेणं देणं ग? म्हातारा सोपं नाही. जाऊ द्या. खरंच मला गॅसची टाकी नको ते माझ्या डोक्यात बसलं ते. बरं मला जाऊ दे, पैसे आता दिले. जायचंय का? आमची काही हे ठीक आहे. नाही तुम्हाला दुश्मनी. आम्ही बॅग भरून ठेवली. काजल बॅग घेऊन ये. चला आमच्या बॅगी गाडीमध्ये टाकून मी झाला लगे. हा? बरं त्या गाडीवाल्याला 10,000 रुपये दिले ऍडव्हान्स. दिले बी लागेल. थोडा दम काढायचा. अहो पण मग ताण नाही समजा राहणार ना आपलं काही. कॅन्सल झालं असतं मग काय केलं असतं? तुमच्याकडून 5 घेतले असते मी. हा अहो, घ्या ना. तू माझी बॅग घेतली का तू? अहो गाडी टाकल्या ना सगळ्या सर्व बॅग. सामान मी घेतलं मस्त टॉवेल वगैरे. गोळ्याच्या चांदक्या करून घेतल्या, मस्त काय काय घेतलं. हा ना. हा चला मी काल मॅगी बिगी करून घेतली चांगली 2-4. आता आहे ना मी शेंगदाण्याची चटणी ते आता आहे ना घेतलं. टाइमपास करणं बंद करू आपण. चला आता. टाइमपास करू नका. तुम्हाला कारल्याचं लोणचं आवडतं ना? मी कारल्याचं लोणचं पण घेतलं. हा चल. हो चला चला.